जर ग्रामपंचायती सोडायचे आदेश नाही दिले तर मसईकरांचं पाणी या आयुक्ताला दाखवल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही, एवढं आम्ही सांगू शकतो. आता मी आणि विजय शेठ त्यांच्याकडे आलेलो होतो. आम्ही ऑलरेडी 27 तारखेला एक नोटीस मारलेली आहे त्यांना की या हायकोर्टाच्या निर्णयानुसार 2011चा जो GR होता 29 गावं काढण्याचा, त्याच्यावर स्थगिती उठवलेली आहे. त्यामुळे ते लिगली गावं ग्रामसभेमध्ये आलेली आहेत. मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? आमचं 10 दिवसाचं पत्र अजून त्यांच्या पुढे आलेलं नाही. म्हणजे ते त्यांचं पण काही चुकी नाही, बिचारे तोंडघशी पडलेले आहेत आणि त्यांना 13 वर्ष ह्यांच्याच पैशाने आमच्या गावावर अत्याचार केलेला होता. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसईच्या 29 गावचा मुद्दा गाजतोय आणि लवकरच ही 29 गावाचा ताबा महानगरपालिका सोडणार आणि त्यासाठी काँग्रेसचा आणि जिमी गोंसाल्विस यांचा खूप मोठा प्रयत्न आहे. जाणून घेऊया नेमका सगळा काय विषय. जिमीजी, आज तुम्ही वरती गेलात, महानगरपालिकेच्या जे प्रभारी आयुक्त आहेत रमेश म्हणाले त्यांना भेटलात, काय बोलणं झालं तुमच्यावर? आता मी आणि विजय शेठ त्यांच्याकडे आलेलो होतो. आम्ही ऑलरेडी 27 तारखेला एक नोटीस मारलेली आहे त्यांना की या हायकोर्टाच्या निर्णयानुसार 2011चा जो GR होता 29 गावं काढण्याचा, त्याच्यावर स्थगिती उठवलेली आहे. त्यामुळे ते लिगली गावं ग्रामसभेमध्ये आलेली आहेत. तर तुम्ही त्याचा ताबा जिल्हा परिषद सीओना द्यावा. तर त्यांनी सांगितलं की नाही, ते आम्हाला कलेक्टरकडून नवीन पत्र आलं आहे. तर मी म्हटलं नवीन पत्र, ते नवीन प्रक्रिया चालू झालेली आहे आणि ते तुम्ही आमच्या गावामध्ये तुमचं काही काम नाही, ते जिल्हा परिषद सीओ आहेत, ते कन्सल्टन्सी करतील आणि ती प्रक्रियेतला भाग आहे. तो जेव्हा होईल तेव्हा होईल. तोपर्यंत आम्ही तो नवीन अधिसूचना आहे ती आम्ही रद्द करू शासनाकडून. त्यामुळे तुम्ही त्वरित हे करा आणि तुम्ही ताबडतोब आमच्या नोटिशीवर उत्तर देऊन या गावाचा ताबा ग्रामपंचायतीकडे देऊन, म्हणजे जिल्हा परिषद पालघर तर्फे ग्रामपंचायतीकडे द्यावा. मग त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? आमचं 10 दिवसाचं पत्र अजून त्यांच्या पुढे आलेलं नाही. म्हणजे ते त्यांचं पण काही चुकी नाही, बिचारे तोंडघशी पडलेले आहेत आणि त्यांना 13 वर्ष ह्यांच्याच पैशाने आमच्या गावावर अत्याचार केलेला होता. तर त्यामुळे ते त्यांची पण मजबुरी आहे. पण ते पुढील 2-5-10 दिवसामध्ये आपण करून घेऊ. 2-5-10 दिवसामध्ये हा मुद्दा निकाली लागणार आहे. विजय शेठ, तुम्ही खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये. हे कुठे ना कुठेतरी परत पाणी मुरतंय. गावं तर आता महानगरपालिकेतून बाहेर निघालेली आहेत. 2011चा जो निर्णय आहे तो लाईव्ह झालेला आहे, तरी सुद्धा कुठे ना कुठेतरी अदृश्य शक्ती याच्यामध्ये काम करते. तुम्ही बोललात अदृश्य शक्ती काम करते, याबद्दल वाद नाहीये. कारण लिगली माणसावर एक अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला अधिकाराचं रिस्पेक्ट देऊन आपण इथे येतो, त्यांच्याशी बोलतो. पण ते पगार घेतात जनतेचा आणि ऐकतात इथल्या म्हणजे लोकनेत्यांचं. आणि हा जो त्यांच्यावर दबाव आहे, मी त्यांना बोललो की साहेब, कलेक्टर साहेबांनी जे तुमच्याकडे पत्र दिले त्यांनी त्याच्यात लिहिले त्या ग्रामपंचायतमध्ये नोटीस लावा. तर तुम्ही ग्रामपंचायत जर चालू केल्या नाही तर नोटीस कोणाला लावणार? तरी पण ते समजून सुद्धा, म्हणजे बोलतात ना की झोपेचं सोंग घेतात, त्यातले ते वर्तणूक आमच्याशी करतायत. म्हणजे समजून सुद्धा नासमजण्यासारखं करून आम्हाला जी आमच्या तोंडाला जी पानं पुसतायत, आम्ही पण समजून घेतो. पण आज आम्ही इथे आलेलो आहोत, एक समझोता घेऊन आम्ही परत चाललेले आहोत. पण त्यांचं मत आहे की जो मसुदा काढलाय हरकतीचा, त्या हरकतीच्या मसुदेला आम्ही स्टे घेऊ आणि त्याला डिस्पोज करायला लावू. मग जर यांनी, तुम्हाला सांगतो की जर ग्रामपंचायती सोडायचे आदेश नाही दिले तर मसईकरांचं पाणी या आयुक्ताला दाखवल्याशिवाय आम्ही ठेवणार नाही, एवढं आम्ही सांगू शकतो. खरं आहे, कुठे ना कुठेतरी गावाची जी लढाई आहे ती आता तीव्र होत चाललेली आहे. गावामध्ये प्रत्येक जण हरकती नोंदवण्यात लागलेला आहे आणि हरकती ज्या आहेत त्या गावं महानगरपालिकेतून वगळावे यासाठीच होत आहेत. परंतु कोण ना कोणतरी स्वतःच्या निजी हक्कासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी ही गावं महानगरपालिकेतच राहावी याचा प्रयत्न करतोय. हा प्रयत्न लवकरच विजय पाटील मोडून काढतील आणि वसईकर त्यांना त्यांची जागा दाखवतील असं त्यांनी सांगितलेलं. तर हे पाहण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये ही लढाई कोणत्या स्तरावरती जाईल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.